नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पार्थ सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करत होतो, आपण बघितलं व्हॉट इज मेगास्पोरोजेनेसिस, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट। मागचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण हा जो टॉपिक आहे आपला फ्रॉम द चॅप्टर रिप्रोडक्शन इन लॉवर अँड हायर प्लांट्स या टॉपिकमधनं आपण ह्या कन्सेप्ट स्टडी केल्या। मेगास्पोरोजेनेसिस काय आहे, ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याचबरोबर फिमेल गॅमेटोफाइटचं डेव्हलपमेंट जे आहे हे कशा पद्धतीनं होतं। ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल, ते लेक्चर बघितलं नसेल, त्यांनी ते लेक्चर बघा, म्हणजे तुम्हाला हे जे आज आपण सुरू करणार आहोत पॉईंट किंवा आज ज्या कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायच्या ह्या तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे आकलन होतील। आणि हे होण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लगेचच आपण आज आपल्या टॉपिकवर येऊया। दॅट इज द नेक्स्ट टॉपिक ऑफ रिप्रोडक्शन इन लॉवर अँड हायर प्लांट्स, दॅट इज पॉलिनेशन। पुढचा टॉपिक आहे पॉलिनेशन। द व्हेरी इझी अँड व्हेरी सिंपल कन्सेप्ट दॅट पॉलिनेशन इज नथिंग बट इट इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा। पॉलिनेशन ही अशी प्रक्रिया आहे की या प्रक्रियेमध्ये अँथरवरनं स्टिग्मावर काय होतं, पोलन ग्रेन जे आहे हे पोलन ग्रेन डिपॉझिट होतात, ट्रान्सफर होतात। pollen grain, you know, actually pollen grains are they are male reproductive or male, they are holding the male gamete। पोलन ग्रेन जे आहे हे पोलन ग्रेन असे स्ट्रक्चर्स आहे की ज्याच्यामध्ये दोन मेल गॅमेट्स असतात। pollen grains are the structures which holding the two male gametes, दोन मेल गॅमेट्स असतात। मीन्स they are very essential important part of the male reproductive system, they are male germinative cells। या मेल जर्मिनेटिव्ह सेल्स आहे आणि हे पोलन ग्रेन जे आहे हे पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल इन नेचर। पोलन ग्रेन हे नॉन मोटाईल आहे, मोटाईल नाहीये। मोटाईल असणं म्हणजे स्वतःहून बाय इट सेल्फ दे कॅन मूव्ह, स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात। पण ज्या वेळेला हे नॉन मोटाईल आहे याचा अर्थच काय होतो की नॉन मोटाईल म्हणजे हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाऊ शकत नाही। आणि जर सक्सेसफुल फर्टिलायझेशन व्हायचं असेल तर या पोलन ग्रेनला स्टिग्मा पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। स्टिग्मा इट इज नथिंग बट पार्ट ऑफ कार्पेल, पार्ट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट। स्टिग्मा हा कार्पेलचा पार्ट आहे, फिमेल गॅमेटोफाइटचा पार्ट आहे। थ्रू द स्टिग्मा, ह्या स्टिग्मावरूनच पोलन ग्रेन एंटर इनटू द कार्पेल थ्रू द वाया द पोलन ट्यूब। या ज्या वेळेला या स्टिग्मावर ह्या पोलन ग्रेनचं डिपोजिशन होईल त्याच वेळेला फर्टिलायझेशनची पुढची प्रोसेस होईल। या पोलन ग्रेनमध्ये पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होईल आणि हा पोलन ट्यूब काय करेल, त्या स्टिग्माला ब्रेक करून आतमध्ये जाईल, आतपर्यंत पोहोचेल आणि त्याच वेळेला पुढे फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार। आपण हे शिकलोय, मागच्या टॉपिक्समध्ये शिकलोय, मागच्या लेक्चरमध्ये शिकलोय, मागच्या व्हिडिओमध्ये शिकलोय। पोलन ग्रेनची जी प्रोसेस आहे ही तर बेसिकली तुमच्या लक्षात आलेली आहे। ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन, पॉलिनेशनची जी प्रोसेस आहे, पॉलिनेशनची जी डेफिनेशन ही तुमच्या लक्षात आलेली आहे। ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा। अँथर इज द पार्ट ऑफ अँड्रोशियम, इट इज पार्ट ऑफ स्टॅमेन। अँड्रोशियमचा पार्ट आहे, स्टॅमेनचा पार्ट आहे, यालाच आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण म्हणतो। आणि अँथर जो आहे हा अँथर इज असोसिएटेड विथ द डेव्हलपमेंट ऑफ द पोलन ग्रेन। अँथरच्या आतमध्ये पोलन सॅक्समध्ये त्या ठिकाणी काय होता, पोलन ग्रेनचं डेव्हलपमेंट होत राहतं। आपण हे मागच्या व्हिडिओजमध्ये शिकलोय। देन आता या पोलन ग्रेनचा रोल काय हा सुरू होतोय। इट मस्ट बी नेसेसरी टू ट्रान्सफर द पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा फॉर द फर्टिलायझेशन। फर्टिलायझेशनच्या प्रोसेससाठी हे पोलन ग्रेन नॉन मोटाईल जे आहे हे पोलन ग्रेन कुठून, अँथरवरनं स्टिग्मापर्यंत पोहोचले पाहिजे।
अँथरवरनं कुठे पोहोचले पाहिजे, स्टिग्मापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि म्हणून पॉलिनेशन इज नथिंग बट, पॉलिनेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. त्या फ्लावरच्या स्टिग्मावर ज्या वेळेला पोलन ग्रेन पोहोचतात, ट्रान्सफर होतात, डिपॉझिट होतात, या प्रोसेसला आपण म्हणतो या ठिकाणी पॉलिनेशन. दिस प्रोसेस इज नोन ॲज पॉलिनेशन. या प्रोसेसला विद्यार्थी मित्रांनो पॉलिनेशन असं म्हटलं जातं. मग हिअर टाइप्स ऑफ पॉलिनेशन. पॉलिनेशन बिकम फाउंड इन 2 टाइप्स. पॉलिनेशनमध्ये आपल्याला 2 टाईप सापडतात. पहिला टाईप आहे तुम्हालाही माहिती, सेल्फ पॉलिनेशन. दुसरा आहे क्रॉस पॉलिनेशन. तुम्ही कधीतरी तुमच्या माध्यमिक शाळेच्या म्हणजे 9वी 10वीच्या सिलेबसमध्ये हे सगळं शिकलेलं आहात. सेल्फ पॉलिनेशन मग काय आहे आपण बघूया, आणि क्रॉस पॉलिनेशन काय आहे हे पण आपण स्टडी करूया. सेल्फ पॉलिनेशनलाच आपण म्हणतो इट इज आल्सो नोन ॲज ॲटोगॅमी. सेल्फ पॉलिनेशनला आपण ॲटोगॅमी असं म्हणतो. इट इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. सेल्फ पॉलिनेशन हा पॉलिनेशनचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये बायसेक्शुअल फ्लावर हे स्वतःच्याच पोलन ग्रेनने स्वतःच्याच पोलन ग्रेनने त्या ठिकाणी पॉलिनेट होतं. म्हणजे आपण याच्या आधी शिकलोय, आपण याच्या आधी बघितलंय की मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांट्स प्रोड्यूस बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावर प्रोड्यूस करतात. अँड बायसेक्शुअल फ्लावर मध्ये काय होतं की बायसेक्शुअल फ्लावर हॅव्हिंग मेल गॅमेटोफाइट, इट इज आल्सो हॅव्हिंग फिमेल गॅमेटोफाइट. त्यामध्ये मेल गॅमेटोफाइटचं पण प्रोडक्शन होतं, फिमेल गॅमेटोफाइटचं पण प्रोडक्शन होतं. इट कन्सिस्ट बोथ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण त्यामध्ये असते, त्याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण असते. आणि मग ज्या वेळेला when male reproductive system mature and simultaneously at the same time female reproductive system also mature, then what happens? The distance is very minute in between these two reproductive system. या 2 reproductive system मध्ये एकाच फ्लावर मध्ये असल्यामुळे अतिशय कमी अंतर राहतं. and it is possible to transfer the pollen grain within a flower. त्याच फ्लावरचे जे पोलन ग्रेन आहे ते त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर त्या ठिकाणी ट्रान्सफर होतील याची पॉसिबिलिटी 99% असते. अँड दिस टाईप ऑफ पॉलिनेशन इज नोन ॲज सेल्फ पॉलिनेशन. इट इज टाईप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड ऑफ इट्स ओन पोलन ग्रेन. This type of pollination is also called as autogamy. Now what happens? होतंय काय? यालाच आपण ॲटोगॅमी असं पण म्हणतो. पण ज्या वेळेला त्याच फ्लावरचे पोलन ग्रेन्स त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात, इट हॅव नॉट लीड्स टू जेनेटिक व्हेरिएशन. सगळ्यात महत्वाचं, जेनेटिक व्हेरिएशन क्रिएट होत नाही. इट हॅव नॉट लीड्स टू जेनेटिक रिकॉम्बिनेशन्स. जेनेटिक रिकॉम्बिनेशन सुद्धा या ठिकाणी क्रिएट होत नाही. जेनेटिक व्हेरिएशन नाही, जेनेटिक रिकॉम्बिनेशन नाही, आणि तयार होणारी नेक्स्ट जनरेशन. सो दॅट्स वाय द नेक्स्ट जनरेशन मीन्स द ऑफस्प्रिंग्स आर clones to their parent. The offsprings are identical to their parents. त्यांच्या पॅरेंट्सचे हे क्लोन्स असतात. सेल्फ पॉलिनेशन मध्ये तयार होणारे त्यांच्या पॅरेंट्सचे आयडेंटिकल असतात, झेरॉक्स कॉपी असतात असं म्हटलं तरी आपल्याला चालणार आहे. आणि म्हणून हे लक्षात घ्या की सेल्फ पॉलिनेशन हॅव नॉट लीड टू जेनेटिक रिकॉम्बिनेशन. And if genetic recombination have not taken place in particular species, then the process of evolution stops. जर एखाद्या स्पीसीजमध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नसतील तर अशा वेळेला ती जी प्रोसेस आहे, कशाची प्रोसेस? इव्हॉल्युशनची जी प्रोसेस आहे ती इव्हॉल्युशनची प्रोसेस या ठिकाणी स्टॉप होते, थांबते. आणि म्हणून लक्षात घ्या, मोस्ट ऑफ द
अँजिओस्पर्मिक प्लांट ट्राय टू अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन हे जे आहे हे मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांट काय करतात, अवॉइड करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना नकोय सेल्फ पॉलिनेशन. याच्यासाठी काही वेगवेगळे मेकॅनिझम्स ते फॉलो करतात. ते आपले पुढच्या लेक्चरमध्ये येणारे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर डिस्कस करणार आहोत. पण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की पॉलिनेशन इट इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, अँड पॉलिनेशन इज डिवाइडेड इंटू टू टाइप्स. सेल्फ पॉलिनेशन इट इज टाइप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. ज्या वेळेला बायसेक्शुअल फ्लावर हे त्याच्या स्वतःच्याच पोलन ग्रेनकडनं पॉलिनेट होतं, देन इट इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲटोगॅमी. It have not leads to genetic recombination, and the best example of the self pollination that is pea plant, ज्याला आपण वाटाण्याचं झाड म्हणतो, garden pea. That is botanical name. What is botanical name? That is Pisum sativum. This is the botanical name for the pea, and this pea plant become the flower of the pea plant become bisexual flower, and naturally it फॉलो द सेल्फ पॉलिनेशन प्रोसेस. या ठिकाणी पी प्लांटमध्ये आपल्याला सेल्फ पॉलिनेशनची प्रोसेस नॅचरली फॉलो होताना दिसणार आहे. मग आता दोन गोष्टी आहेत की सेल्फ पॉलिनेशन होतं त्यावेळेला एकाच प्लांटवर जे आलेलं फ्लावर आहे ते बायसेक्शुअल फ्लावर आहे. अगेन त्या फ्लावरमध्ये असणारे हे जे काही ज्याला आपण म्हणूया अँथर आहे, या अँथरवरनं त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर काय होऊ शकतं, त्या ठिकाणी पोलन ग्रेन ट्रान्सफर होतील. किंवा असं होईल की झाड एकच आहे, स्पीसीज एकच, म्हणजे ते एकच इंडिव्हिज्युअल आहे झाड, आणि त्या झाडावर हे एक पहिलं फ्लावर आणि हे दुसरं फ्लावर. आता या केसमध्ये काय होणार आहे की एका फ्लावरवरचे पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लावरवरच्या स्टिग्मावर जाऊन डिपॉझिट होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. पण झाड एकच आहे, बेसिकली मदर प्लांट एकच आहे, आणि त्यामुळं दिस इज अ टाईप ऑफ सेल्फ पॉलिनेशन. याला आपल्याला सेल्फ पॉलिनेशनचा एक टाईप म्हणावा लागतो. सेल्फ पॉलिनेशनमध्ये आपल्याला दोन पद्धती त्या ठिकाणी दिसतील, दोन टाईप्स त्या ठिकाणी दिसू शकतात. एक म्हणजे फ्लावर इनसाइड द फ्लावर, इन अ सिंगल फ्लावर सेल्फ पॉलिनेशन होतं कुठं, इन अ सिंगल फ्लावर, किंवा सेल्फ पॉलिनेशन होतं कुठं, इन बिटवीन टू फ्लावर्स हॅव्हिंग सेम प्लांट. एकाच प्लांटवर असणाऱ्या दोन फ्लावरमध्ये या ठिकाणी पॉलिनेशन होतं. आणि म्हणून जी काही सेकंड पॉसिबिलिटी दॅट इज नोन ॲज गिटॅनोगॅमी. सेल्फ पॉलिनेशन हॅव्हिंग डिवाइडेड इन अ सिंगल टाईप अँड नोन ॲज गिटॅनोगॅमी. गिटॅनोगॅमी इट इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. डेफिनेशनवर नीट लक्ष द्या. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू अ स्टिग्मा ऑफ द डिफरंट फ्लावर. टू अ स्टिग्मा, बघा पोलन ग्रेनचं ट्रान्सफर झालं स्टिग्मावर, पण कुठून, ऑफ अ डिफरंट फ्लावर प्रोड्यूस ऑन द सेम प्लांट. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू अ स्टिग्मा ऑफ द डिफरंट फ्लावर प्रोड्यूस ऑन द सेम प्लांट. या केसमध्ये काय झालं विद्यार्थी मित्रांनो की पोलन ग्रेनचं ट्रान्सफर झालं स्टिग्मावर, ओके, नो प्रॉब्लेम, इथपर्यंत क्लिअर झालं. ऑफ द डिफरंट फ्लावर, त्याच झाडावर असलेलं जे दुसरं फ्लावर आहे त्या फ्लावरवरनं पहिल्या आधीच्या म्हणजे त्याच झाडावरच्या दुसऱ्या फ्लावरवर काय झालं, या ठिकाणी पोलन ग्रेनचं ट्रान्सफर झालं. डिफरंट फ्लावर प्रोड्यूस ऑन द सेम प्लांट, पण दोनही जे फुलं आहे, दोनही जे फ्लावर आहे एकाच झाडावर आलेले, आणि म्हणून याला आपण म्हणतो दॅट इज नोन ॲज गिटॅनोगॅमी. इट इज ऑल्सो टाईप ऑफ सेल्फ पॉलिनेशन. गिटॅनोगॅमी इज नथिंग बट इट इज टाईप ऑफ सेल्फ पॉलिनेशन. सेकंड पॉसिबिलिटी बऱ्याच वेळेला असं होतं, इट ऑल्सो अवॉइड्स द जेनेटिक रिकॉम्बिनेशन. यामध्ये सुद्धा आपल्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन पाहायला मिळणार नाही, कारण न्यू जीन्स आर नॉट इंट्रोड्यूस. जसं आपण बघितलं की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये त्या ठिकाणी काय होतं की जे पॅरेंटल जीन्स आहे तेच पुढे कॅरी ऑन होतात. तसंच या ठिकाणी नवीन जीन्स जे आहे हे या ठिकाणी इंट्रोड्यूस होणार नाहीये, हे या ठिकाणी इंट्रोड्यूस होणार नाहीये. अँड दॅट्स वाय, म्हणून हे जे आहे नवीन जीन्स इंट्रोड्यूस होणार नाही, म्हणून जेनेटिक रिकॉम्बिनेशन्स होणार नाही. आणि या पद्धतीने या ठिकाणी दीज द प्लांट्स प्रोड्यूस बाय सेल्फ पॉलिनेशन दे आर क्लोन्स ऑर दे आर आयडेंटिकल. क्लोन्स म्हणण्यापेक्षा आपल्याला काय म्हणता येतं, आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. पहिला टाईप लक्षात आला तुमच्या.
सेल्फ पॉलिनेशन ॲटोगॅमी. देन सेकंड टाईप दॅट इज क्रॉस पॉलिनेशन. मी तुम्हाला इथं म्हटलं सेल्फ पॉलिनेशन. मोस्ट ऑफ द प्लांट ट्राय टू अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन बिकॉज जेनेटिक रिकॉम्बिनेशन हॅव नॉट टेक्स प्लेस. जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतच नाही, न्यू जीन्स मिळत नाही, त्यामुळे येणारी प्रोजेनी स्ट्रॉंग होणार नाही. The progeny becomes strong when new genes become introduced in that particular progeny. ज्या वेळेला त्या प्रोजेनीमध्ये नवीन नवीन जीन्स येत राहणार आहे. नवीन जीन्स येण्यासाठी ज्याला आपण म्हणूया की रिप्रोडक्शनची प्रोसेस कोणामध्ये झाली पाहिजे, एक प्लांट त्या स्पेसीजचं आणि त्या स्पेसीजचंच दुसरं प्लांट यांच्यावर असलेल्या फ्लावरमध्ये त्या ठिकाणी पॉलिनेशन झालं पाहिजे, तर नवीन जीन्स हे इंट्रोड्यूस होत राहणार आहे. आणि असं ज्या वेळेला पॉलिनेशन होतं त्यावेळेला त्या पॉलिनेशनला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. दॅट्स वाय सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइडेड बाय मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्मिक प्लांट स्पेसीज अँड दे प्रमोट द क्रॉस पॉलिनेशन. They become try to maintain the cross pollination process in them. Then what is cross pollination? आता क्रॉस पॉलिनेशन काय? इट इज टाईप ऑफ पॉलिनेशन. हा सुद्धा एक पॉलिनेशनचा टाईप आहे. वेन पोलन ग्रेन ऑफ वन फ्लावर इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ अ फ्लावर. बघा, वेन पोलन ग्रेन आर वन फ्लावर इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ अ फ्लावर. इथपर्यंत तर काही कोणाला डेफिनेशन प्रत्येकाला इथपर्यंत लक्ष देते. वेन पोलन ग्रेन ऑफ वन फ्लावर इज डिपॉझिटेड ऑन स्टिग्मा ऑफ अ फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट. हा शब्द महत्वाचा आहे, ऑफ डिफरंट प्लांट. स्टिग्मा ऑफ द फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट. इथं प्लांट जे आहे ते सिंगल नाही, इथं एकच प्लांट नाही. जसं इथं सेल्फ पॉलिनेशनमध्ये सिंगल प्लांट येतं, इथं डिफरंट प्लांट येतात, म्हणजे दोन वेगवेगळे प्लांट येतात. बिलॉंगिंग. पण आता हे डिफरंट प्लांट वेगवेगळ्या स्पेसीजचे नको, हे डिफरंट प्लांट एकाच स्पेसीजचे असले पाहिजे. दॅट्स वाय बिलॉंगिंग टू द सेम स्पेसीज. belonging to the same species with the help of pollinating agent. हे जे पॉलिनेशन होतं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे पॉलिनेटिंग एजंटचा. म्हणून म्हटलं की इट इज टाईप ऑफ पॉलिनेशन वेन पोलन ग्रेन्स ऑफ वन फ्लावर इज डिपॉझिटेड टू द अनदर फ्लावर ऑफ डिफरंट plants belonging to the same species with the help of the pollinating agent. या ठिकाणी दोन वेगवेगळे प्लांट आहे, एका स्पेसीसचे दोन प्लांट आहे. दोन्ही प्लांटवर काय झाले, फ्लावर तयार झाले. मग एका प्लांटच्या फ्लावरवरनं जे मेल गॅमेट्स आहे म्हणजे जे पोलन ग्रेन्स आहे हे दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरवरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होणार आहे. या प्रकारचं जे काही पॉलिनेशन आहे ह्या पॉलिनेशनला म्हटलं जातं क्रॉस पॉलिनेशन. आणि पॉलिनेटिंग एजंट प्ले अँड व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द क्रॉस पॉलिनेशन. पॉलिनेटिंग एजंट शिवाय क्रॉस पॉलिनेशन होऊ शकत नाही, बिकॉज अंतर वाढलं. दोन वेगवेगळे प्लांट म्हटल्यानंतर जे डिस्टन्स आहे दोन फ्लावर मधलं ते वाढलं, खूप वाढलं. आणि पोलन ग्रेन्स हे नॉन मोटाईल आहे. पोलन ग्रेन्स आर नॉट मोटाईल स्ट्रक्चर्स. दे आर नॉन मोटाईल स्ट्रक्चर. हे नॉन मोटाईल म्हणजे हालचाल करू शकत नाही. दॅट्स वाय फॉर द शिफ्टिंग ऑफ द पोलन ग्रेन पॉलिनेटिंग एजंट्स आर रिक्वायर्ड. आयदर दॅट पॉलिनेटिंग एजंट आर बायोटिक ऑर अबायोटिक, दॅट इज अनदर क्वेश्चन. ते बायोटिक आहे अबायोटिक आहे हा नंतरचा फॅक्टर झाला. पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या ठिकाणी पॉलिनेटिंग एजंटची गरज आहे. अँड दॅट इज नोन ॲज क्रॉस पॉलिनेशन. इट इज टाईप ऑफ पॉलिनेशन when pollen grain of one flower is deposited on the stigma of the flower of different plant belonging to the same species with the help of pollinating agent. Pollinating agent, it is also called as, means cross pollination is also called as xenogamy. क्रॉस पॉलिनेशनलाच वेगळं नाव आहे झेनोगॅमी. मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्मिक प्लांट प्रिफर द क्रॉस पॉलिनेशन फॉर द फर्टिलायझेशन. बरेचसे जे एंजिओस्पर्मिक प्लांट्स आहे हे एंजिओस्पर्मिक प्लांट त्या ठिकाणी काय करतात, क्रॉस पॉलिनेशनला महत्त्व देतात फर्टिलायझेशनसाठी. म्हणजे यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होताना क्रॉस पॉलिनेशननेच पॉलिनेशन होणार आहे, तरच त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं. का बरं, काय कारण असेल, बिकॉज ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन्स, बिकॉज द प्लांट गेटिंग न्यू जीन्स फ्रॉम द अदर प्लांट.
त्याला त्याच्यामध्ये नवीन जीन्स मिळतात अँड द प्रोजेनी which become produced by the cross pollination, that progeny becomes stronger and stronger because of the introduction of new genes in the genetic constitution. त्या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन मध्ये नवीन जीन इंट्रोड्यूस होत राहिल्यामुळे येणारी जी प्रोजेनी आहे त्या प्लांटची ती काय होत जाते, स्ट्रॉंग आणि अजून स्ट्रॉंग अँड स्ट्रॉंगर. दॅट्स वाय मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांट shows क्रॉस पॉलिनेशन और दे फॉलो द क्रॉस पॉलिनेशन मेथड. म्हणून जास्तीत जास्त अँजिओस्पर्मिक प्लांट हे जे आहे हे क्रॉस पॉलिनेशन त्या ठिकाणी काय करतात, ॲक्वायर करतात किंवा क्रॉस पॉलिनेशननेच त्यांच्यामध्ये काय होणार आहे, पॉलिनेशन हे होत असणार आहे किंवा होतंय. क्रॉस पॉलिनेशननेच त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होतंय. मग क्रॉस पॉलिनेशनचं दुसरं एक महत्त्व हे पण आहे की द जेनेटिक व्हेरिएशन्स टेक्स प्लेस विन द क्रॉस पॉलिनेशन मध्ये त्या ठिकाणी काय होतं, जेनेटिक व्हेरिएशन्स जे आहे हे जेनेटिक व्हेरिएशन्स होणार आहे. आणि म्हणून आता या ठिकाणी बघा आपण आत्ता चित्र बघितलं की फॉर द क्रॉस पॉलिनेशन पॉलिनेटिंग एजंट्स आर रिक्वायर्ड. क्रॉस पॉलिनेशनसाठी आपल्याला काय पाहिजे, पॉलिनेटिंग एजंट पाहिजे. द पॉलिनेटिंग एजंट मे बी बायोटिक और अबायोटिक, बट how you define the pollinating agent? पॉलिनेटिंग एजंट नक्की म्हणायचं कशाला? मग पॉलिनेटिंग एजंट्स आर नथिंग बट द फॅक्टर्स which involved in the process of pollination or the factors which responsible for the pollination is called as pollinating agent. असे फॅक्टर्स की जे पॉलिनेशन मध्ये रिस्पॉन्सिबल आहे, असे फॅक्टर की जे पॉलिनेशन मध्ये इंटरमिजिएट रोल प्ले करतात. द फॅक्टर्स विच प्ले अन इंटरमिजिएट रोल इन बिटवीन अँथर अँड स्टिग्मा. अँथर आणि स्टिग्मा मध्ये इंटरमिजिएट रोल प्ले करणारे जे फॅक्टर आहे, म्हणजे फॉर द डिपोजिशन ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, बिकॉज पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाइल, दॅट्स वाय देर आर सम इंटरमिजिएट एजंट्स विच बिकम ट्रान्सफर दिस पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा अँड these type of factors are known as pollinating agent. त्या पोलन ग्रेनला अँथरवरनं उचलून स्टिग्मावर डिपॉझिट करण्यासाठी जो मध्यस्थ म्हणून काम करतो, तो मध्यस्थ बायोटिक असेल अबायोटिक असेल व्हॉट एव्हर इट मे बी, त्याच्याने फरक पडणार नाही. जो मध्यस्थ म्हणून जो फॅक्टर काम करतो त्या फॅक्टरला आपण पॉलिनेटिंग एजंट असं म्हणतो. आता लक्षात आलं असेल, आता तुम्हाला एकदम क्लिअर झालेलं असेल. दॅट्स वाय पॉलिनेटिंग एजंट्स आर ग्रुपिंग इन टू कॅटेगरीज, टू मेन कॅटेगरीज. आताच मी त्या तुम्हाला सांगितल्या सुद्धा. पहिली कॅटेगरी आहे दॅट इज अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट अँड दुसरी आहे बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स. पहिली कॅटेगरी आहे बायोटिक एजंट्स, दुसरी आहे अबायोटिक एजंट्स. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे तुम्हाला सहजपणे अंडरस्टँडिंग होणाऱ्या कन्सेप्ट आहे. या कन्सेप्ट अंडरस्टँडिंग झाल्याच पाहिजे. अतिशय बेसिक कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्ट अंडरस्टँडिंगच्या लेवलवर का गरजेचे आहे की यामध्येच तुम्हाला CET साठी किंवा नीटसाठी जी एक्झाम तुम्हाला 12वी सायन्स नंतर द्यायची आहे त्या एक्झामसाठीची बेसिक तयारी अशीच होत असते. तुम्हाला 2-3 क्वेश्चन अराईज होता की त्यापैकी एक क्वेश्चन 101% तुमच्या नीट किंवा CETच्या पेपरमध्ये राहतोच या पॉईंटवर. त्याच्यामध्ये मी असं म्हणणार आहे की सेल्फ पॉलिनेशन इज आल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश डॅश. खाली 4 पर्याय राहतील, त्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे ॲटोगॅमी, किंवा त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येणार आहे क्रॉस पॉलिनेशन इज आल्सो कॉल्ड ॲज. खाली 4 पर्याय राहणार, त्यामध्ये उत्तर तिथं असणार आहे काहीतरी. 3 पर्याय वेगळे, झेनोगॅमी पण उत्तर असणार. त्यावेळेला आपल्याला क्लिअर पाहिजे. आपण काय करतो, या छोट्या छोट्या पॉईंट्सकडे दुर्लक्ष करतो. इवन इन युअर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आल्सो द एक्सटर्नल आस्क यू अबाउट द डेफिनेशन ऑफ द पॉलिनेशन. तो तुम्हाला त्या ठिकाणी पॉलिनेशनची डेफिनेशन विचारणार आहे वायवामध्ये. खूप काही अवघड विचारणार नाही, सिंपल डेफिनेशन. तुम्हाला त्याच जर आल्या तर त्यांना क्लिअर होतं की
यस, ह्या विद्यार्थ्याने अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं नाही तर तुम्हाला हे क्लिअर होतं, त्यांना त्या एक्झामिनरला समजून जातं की हा विद्यार्थी अभ्यास करणार नाही, याला किती मार्क्स आपण दिले पाहिजे. आणि म्हणून दॅट इज पॅरामीटर. हे पॅरामीटर झालं तुम्हाला एक्झामाइन करण्याचं. छोट्या छोट्या डेफिनेशन आपले एकदम पक्क्या झाल्या पाहिजे आणि त्या आपण पक्क्या करून घेतोय. लक्षात घ्या, हे सगळं जे चालू आहे, हे सगळं जे मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, हे सगळं आहे फ्री ऑफ कॉस्ट. मी पण वेळ देतोय, तुम्हाला वेळ द्यायचा आहे. तुम्हाला लेक्चर आवडलं, लेक्चर समजलं नाही तर तुम्ही लेक्चर परत परत बघा. समजल्यानंतर फक्त लेक्चरला लाईक पण करा, त्याच्यावर काही कमेंट्स असतील त्या पण द्या आणि तुमच्या बाकीच्या मित्रांनाही सांगा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कारण त्यामुळे काय होतं की त्यामुळं एक आपलं जे लेक्चर आहे, आपला जो व्हिडिओ हा अजून जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. सगळ्यांपर्यंत हा गेला पाहिजे, हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, हे लेक्चर पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून यासाठी काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा, हे खूप महत्त्वाचं आहे. मग आता आपण काय करूया, आपण आत्ता कोणता टॉपिक आपण बघितला, दॅट इज पॉलिनेशन. पॉलिनेशन इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू द स्टिग्मा of the flower. It is known as pollination. It is of two types, self pollination. It is type of pollination in which bisexual flower is pollinated by its own flower. It is also known as autogamy. Example, pea plant. Here then it has a type, it is known as geitonogamy, means transfer of pollen grain to stigma of the flower from different flower produced on the same plant. Transfer of pollen grain to the stigma of the different flower produced on the same plant. The best example that is become cucurbita maxima. Cucurbita maxima means red pumpkin. यालाच आपण लाल भोपळा असं सुद्धा म्हणतो. गोल भोपळा जो राहतो आपला बाजारामध्ये येतो, आपल्याला माहिती विक्रीसाठी, हा जो लाल भोपळा असतो, या लाल भोपळ्यालाच त्याचं बॉटॅनिकल नेम आहे कुकुरबिटा मॅक्झिमा. दॅट इज नथिंग बट रेड पंपकिन. सेकंड टाइप आहे पॉलिनेशनचा, दॅट इज क्रॉस पॉलिनेशन. इट इज टाइप ऑफ पॉलिनेशन when pollen grains of one flower is deposited on the stigma of a flower of different plant belonging to the same species with the help of pollinating agent. Pollinating agent च्या हेल्पने या ठिकाणी काय होतंय की क्रॉस पॉलिनेशन होतं आहे. पॉलिनेटिंग एजंट महत्त्वाचा रोल प्ले करताय. पॉलिनेशन होतंय पण अँथर हे एका वेगळ्या फ्लावरवरचे, की जे फ्लावर वेगळ्या झाडावर आले आणि त्या ठिकाणी स्टिग्मा हा सुद्धा काय आहे, वेगळ्या दुसऱ्या त्या स्पेसीसच्या दुसऱ्या झाडावरचा आहे आणि यांच्यामध्ये काय होणार आहे, पॉलिनेशन होणार. त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज झेनोगॅमी. इथं एक्झाम्पल लिहायचं कारण का नाही पडलं, कारण मोस्ट ऑफ द प्लांट्स, 90% ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांट फॉलो द मेथड ऑफ क्रॉस पॉलिनेशन. त्यामुळे तुम्ही मँगो द्या, तुम्ही इतर अनेक एक्झाम्पल ते क्रॉस पॉलिनेशन मध्ये देऊ शकतात. नाऊ फॉर pollination, pollinating agents are required and the factors which are responsible for the pollination is known as pollinating agent. Pollinating agent are broadly divided into two main categories or two main groups. The first one abiotic agents, second one biotic agents. मग आता आपण बघूया बायोटिक एजंट्स काय आहे आणि अबायोटिक एजंट्स काय आहे. हे दोनही फॅक्टर खूप महत्त्वाचे, दोन्ही फॅक्टर खूप महत्त्वाचे आणि त्याचं जे एक्झाम्पल आहे, जे क्लासिकल एक्झाम्पल आहे ते सुद्धा आपण लिहूया. एक लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही एखादी कन्सेप्ट बोर्ड पेपरमध्ये उत्तरामध्ये लिहिणार आहात त्यावेळेला जर रिक्वायर्ड असेल त्या ठिकाणी एक्झाम्पल त्या प्लांट स्पेसीसचं किंवा त्या प्लांटचं कॉमन नेम असेल किंवा ॲनिमलचं असेल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं राहतं. मग या ठिकाणी मेन्शन करण्यासाठी तुम्हाला खूप 5-10 एक्झाम्पल लक्षात नाही ठेवा. एकच क्लासिकल एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, एकच उदाहरण, पण ते परफेक्ट असलं पाहिजे. मग अबायोटिक एजंट्स, अबायोटिक म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येतं नॉन लिव्हिंग फॅक्टर हे असणार आहे. त्याच्यामध्ये पॉलिनेशन बाय द विंड पॉलिनेशन पहिलं जे अबायोटिक कॉम्पोनंट आहे, द फर्स्ट अबायोटिक कॉम्पोनंट विच वी ऑब्झर्व दॅट इज वर्किंग फॉर द पॉलिनेशन दॅट इज विंड.
आणि हा जो विंड आहे, द विंड इज वर्किंग फॉर द पॉलिनेशन इन मोस्ट ऑफ द प्लांट्स, because the pollen grains are very light weighted, and when the wind flows the pollen grains are detached from the anther and they become deposited to the nearest stigma of that flower or of another flower. त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन पडतील किंवा त्याच झाडावर असलेल्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन पडतील. मग या ठिकाणी पोलन ग्रेन्स अतिशय लाईट वेटेड असतात. पॉलिनेशन बाय विंड इट इज आल्सो कॉल्ड एज ॲनिमोफिली. विंड पॉलिनेशनलाच म्हटलं जातं ॲनिमोफिली. द प्लांट विच आर असोसिएटेड विथ द विंड पॉलिनेशन दॅट हॅव नॉट प्रोड्यूस नेक्टर, that have not produced fragrance, that have not produced, या ठिकाणी नेक्टर प्रोड्यूस करणार नाही, फ्रॅग्रन्स प्रोड्यूस करणार नाही, दॅट हॅव नॉट प्रोड्यूस कलरफुल फ्लावर्स, कलरफुल फ्लावर्स सुद्धा प्रोड्यूस करणार नाही. व्हाय दीज टाइप्स ऑफ मीन्स नेक्टर, फ्रॅग्रन्स, कलरफुल फ्लावर्स बिकम प्रोड्यूस बाय द प्लांट. प्लांट कलरफुल फ्लावर असेल, नेक्टर असेल किंवा ज्याला आपण म्हटलं फ्रॅग्रन्स, सुवास असेल, हे सगळं का प्रोड्यूस करतात? कारण प्लांट्सला काय करायचंय, जे बायोटिक कॉम्पोनंट आहे पॉलिनेटिंग एजंटसाठीचे, त्यांना काय करायचंय, आपल्याकडे त्या ठिकाणी खेचायचं आहे. मग या ठिकाणी दोन बायोटिक कॉम्पोनंट आले, पहिला आहे विंड, दुसरा आहे वॉटर. पैकी आपण विंड बघतोय. विंड पॉलिनेशन असणाऱ्या प्लांटला काय गरज पडली की त्या प्लांटने नेक्टर तयार करायचं? कारण त्यांना हनीबीज किंवा इन्सेक्टला अट्रॅक्ट करायचं नाहीये आणि म्हणून ते नेक्टर प्रोड्यूस करणार नाही, फ्रॅग्रन्स प्रोड्यूस करणार नाही. हे जे प्लांट आहे, हे प्लांट ज्याला आपण म्हणतो कलरफुल फ्लावर सुद्धा प्रोड्यूस करणार नाही. मग मेकॅनिझम, द बेस्ट एक्झाम्पल दॅट इज मेज, मका. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट हॅव्हिंग ॲग्रिकल्चरल बॅकग्राऊंड. आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांची जी बॅकग्राऊंड ती आपल्याला माहिती शेतीची असते. आपल्या घरी परंपरागत व्यवसाय आपला शेती आहे बहुतांश विद्यार्थ्यांची, काहींची नसेल, पण तरी त्यांना माहिती की कसं असतं मक्याचं झाड, मक्याचं प्लांट. आता हे मक्याचं फ्लावर जे आहे, मक्यामध्ये द मेज शोज युनिसेक्शुअल फ्लावर. या ठिकाणी युनिसेक्शुअल फ्लावर आहे मक्यामध्ये, बायसेक्शुअल फ्लावर नाही, हे लक्षात घ्या. द ॲपेक्स, हा जो त्याचा ॲपेक्सचा पोर्शन आहे, द ॲपेक्स पोर्शन पार्ट कन्सिस्ट मेल फ्लावर. त्या ठिकाणी असा गोंड्यासारखा भाग असतो, गोंड्यासारखं फूल आलेलं असते. बेसिकली इट इज फ्लावर अँड इट कन्सिस्ट anther. On that anther several large number of pollen grains are produced. या ठिकाणी पोलन ग्रेन्स लार्ज नंबरमध्ये प्रोड्यूस होतात. कारण काय की एन्श्युअर केलं जातं, बरेचसे पोलन ग्रेन्स हे वेस्ट होतात, पण लार्ज नंबरमध्ये पोलन ग्रेन्स का तयार केले जातात? कारण काही पोलन ग्रेन्स का होईना वाऱ्यामार्फत त्या ठिकाणी फिमेल फ्लावरच्या स्टिग्मापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला मक्यामध्ये काय होतंय, व्हेन in the maize plant the apex holds the male flower and in the internodes of the लीफ आणि स्टेमचा जो इंटरनोड आहे दॅट हॅव्हिंग फिमेल फ्लावर, त्या जिथून लीफ आराईज झालंय आणि हा स्टेम आहे हे लीफ आराईज झाले, इथं त्या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणूया की इंटरनोडचा भाग आहे. त्या इंटरनोडमध्ये छोटंसं a small female flower is present. When the wind blows, ज्यावेळेला विंड फ्लो होतो त्यावेळेला the pollen grains detached from the anther and means almost 90 to 95% pollen grains become wasted, but minimum 5% 10% pollen grain become deposited on the stigma of the female flower. त्यावेळेला बरोबर ते खाली, बिकॉज दे आर व्हेरी लाईट वेटेड, खूप लाईट वेटेड असतात, हवेमध्ये ते तरंगतात आणि हळूहळू तरंगत ते खाली येतात आणि त्या स्टिग्मावर ते डिपॉझिट होतात. मग अशा पद्धतीचं जे मेकॅनिझम आहे दॅट इज पॉलिनेशन बाय विंड, याला आपण विंड पॉलिनेशन म्हणतो, याला आपण ॲनिमोफिली
हायड्रोफिली म्हणतो. द बेस्ट एक्झाम्पल दॅट इज मेज. देन द सेकंड अबायोटिक एजंट, सेकंड अबायोटिक कॉम्पोनंट दॅट इज पॉलिनेशन बाय वॉटर. पॉलिनेशन बाय वॉटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रोफिली. त्याला एक दुसरा सिनॉम शब्द आहे, पर्यायी शब्द आहे, त्याला आपण म्हणतो हायड्रोफिली. मीन्स दिस पॉलिनेशन शोज बाय द ॲक्वेटिक प्लांट्स. हे जे पॉलिनेशन आहे, हा जो पॉलिनेशनचा टाईप आहे, हा आपल्याला ॲक्वेटिक अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये सापडणार आहे. ॲक्वेटिक प्लांट म्हटलं की आपल्याला फक्त थॅलोफायटा, ब्रायोफायटा एवढेच ॲक्वेटिक प्लांट नाहीये. अँजिओस्पर्मिक प्लांट सुद्धा ॲक्वेटिक आहेत. काही अँजिओस्पर्मिक प्लांट सुद्धा व्हॅलिस्नेरिया, झोस्टेरा यांसारखे जे प्लांट्स आहे, हे प्लांट सुद्धा सी ग्रास ज्याला आपण म्हणतो, हे सुद्धा कसे प्लांट्स आहे, ॲक्वेटिक प्लांट्स आहे आणि हे अँजिओस्पर्मिक प्लांट्स आहे, फ्लावरिंग प्लांट्स आहे. दॅट्स वाय दीज प्लांट्स आर असोसिएटेड विथ द फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स. यांच्यामध्ये सुद्धा पोलन ग्रेनचं फॉर्मेशन होतं. आणि म्हणून पॉलिनेशन बाय वॉटर दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज हायड्रोफिली अँड धिस टाईप ऑफ द पॉलिनेशन इज फाउंड इन द ॲक्वेटिक अँजिओस्पर्मिक प्लांट. ॲक्वेटिक अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये या प्रकारचं जे पॉलिनेशन आहे, हे पॉलिनेशन होतं. इट इज डिवाइडेड इंटू अगेन टू टाईप्स. दोन टाईपमध्ये डिवाइड केलं जातं. दॅट इज हायड्रोफिली अँड इपिहायड्रोफिली. हायड्रोफिली, इन द हायड्रोफिली पॉलिनेशन ऑक्युअर्स बिलो द वॉटर सरफेस. दोन प्रकार येतात याच्यामध्ये. पहिला आहे याला आपण म्हटलं फक्त हायड्रोफिली. पहिला आहे त्याला आपण म्हटलं हायड्रोफिली. मग हा जो हायड्रोफिली आहे, दिस वेन द पॉलिनेशन ऑक्युअर्स अंडर द सरफेस ऑफ द वॉटर. ज्या वेळेला पाण्याच्या खाली काय होतं, त्या ठिकाणी पॉलिनेशन होतं. दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोफिली. बेस्ट एक्झाम्पल दॅट इज झोस्टेरा, सी ग्रास. अँड देन सेकंड वन इपिहायड्रोफिली. ऑन द वॉटर सरफेस द पॉलिनेशन ऑक्युअर्स ऑन द वॉटर सरफेस दॅट इज कॉल्ड ॲज इपिहायड्रोफिली. द बेस्ट एक्झाम्पल दॅट इज व्हॅलिस्नेरिया. इथं या ठिकाणी हा हायड्रोफिली आहे, पण कोणता आहे, हायपोहायड्रोफिली आहे, हे लक्षात घ्या. बोलताना थोडंसं माझ्याकडनंही त्या ठिकाणी काय झालं, राहून गेलं की या ठिकाणी दिस इज हायपोहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली म्हणजे काय की हायपोहायड्रोफिली मीन्स पॉलिनेशन ऑक्युअर्स बिलो वॉटर सरफेस. हायपो मीन्स वॉटर सरफेसच्या खाली पॉलिनेशन होतंय. द पोलन ग्रेन्स बिकम वेटेड. या ठिकाणी पोलन ग्रेन्स वेटेड आहे, जड आहे, वजनी आहे. दॅट्स वाय दे आर नॉट फ्लोटिंग ऑन द वॉटर. म्हणून ते या ठिकाणी फ्लोट करत नाही. हायड्रोफिलीचे दोन टाईप. पहिला टाईप आहे हायपोहायड्रोफिली. नॉट ओनली हायड्रोफिली, या ठिकाणी तो आहे हायपोहायड्रोफिली. पॉलिनेशन ऑक्युअर्स बिलो द वॉटर सरफेस. कारण का, या ठिकाणी पुन्हा सगळे क्रायटेरिया सेम होतील. हा फ्रॅग्रन्स तयार करणार नाही हे प्लांट. या प्लांटमध्ये जे फ्लावर आहे ते फ्रॅग्रन्स तयार करणार नाही. या प्लांटमध्ये जे फ्लावर आहे ते नेक्टर तयार करणार नाही. या प्लांटमध्ये जे फ्लावर आहे ते कलरफुल असणार नाही. उलट हे फ्लावर कसे असतात, लार्ज फ्लावर असतात. कारण जास्तीत जास्त वॉटर बरोबर यांचा संपर्क राहिला पाहिजे म्हणून लार्ज असतो. जास्तीत जास्त सरफेस वॉटरमध्ये राहिला पाहिजे. आणि पहिला जो टाईप आहे तो आहे हायपोहायड्रोफिली. पॉलिनेशन ऑक्युअर्स बिलो द वॉटर सरफेस. बेस्ट एक्झाम्पल दॅट बिकम झोस्टेरा. इट इज ऑल्सो कॉमनली नोन ॲज सी ग्रास. सेकंड इपिहायड्रोफिली. दुसरा जो टाईप आहे तो टाईप आहे इपिहायड्रोफिली ऑन द वॉटर सरफेस. मग आपल्याला लक्षात येईल की हे जे पॉलिनेशन होतं हे वॉटर सरफेसच्या वरती होते. मीन्स पोलन ग्रेन्स आर व्हेरी लाईट वेटेड. पोलन ग्रेन्स हे या केसमध्ये एकदम लाईट वेटेड आहे. दॅट्स वाय द पॉलिनेशन टेक्स प्लेस ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. पॉलिनेशन हे वॉटरच्या सरफेसवर होतं आणि म्हणून आपण त्याला म्हणतो इपिहायड्रोफिली. That's why we called it as epihaydrophily. Hydrophily is divided into two types. Hypohydrophily, below the water surface the pollination takes place, and second epihaydrophily, the pollination takes place on the surface of the water. Now these two are only main abiotic एजंट्स इन द पॉलिनेशन. अबायोटिक एजंट्स म्हटलं की एवढे दोनच आहे. पहिला कॉम्पोनंट आहे वॉटर, पहिला कॉम्पोनंट आहे विंड आणि दुसरा कॉम्पोनंट आहे वॉटर. देन पुढच्या पॉइंटवर येऊया, दॅट इज बायोटिक एजंट. दुसरे जे आहे दॅट इज बायोटिक एजंट. बायोटिक एजंट मध्ये द एजंट्स
हॅव्हिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. एजंट्स जे आहे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. मग याच्यामध्ये हनीबीज, इन्सेक्ट, बीटल, ग्रास हॉपर, हनीबीज, ॲन्ड्स, बटरफ्लाय, दीज ऑल आर द पॉलिनेटिंग एजंट. हे सगळेच्या सगळे काय आहे या ठिकाणी पॉलिनेटिंग एजंट आहे. 80% प्लांट followed the pollination by the biotic agents. 80% अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये जे पॉलिनेशन घडवणारे जे काही एजन्सी आहे ती बायोटिक एजंट्स आहे. 80% प्लांट्समध्ये पॉलिनेशन जे होतंय ते बायोटिक एजंट करताय. बायोटिक एजंटमध्ये इन्सेक्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी हनीबीज. हनीबीज प्ले अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द पॉलिनेशन. मीन्स near about 90% of the pollination in all the domestic crops become, or in all the wild plants become done by the honeybees. honeybees हा एक असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे की 90% प्लांट स्पीसीजमध्ये पॉलिनेशन करण्याचं काम हनीबीज करते. That's why honeybees having its own important in our ecosystem, in our nature. म्हणून हनीबीजचा आपल्या इकोसिस्टीममध्ये, आपल्या नेचरमध्ये एक फार महत्त्वाचा रोल आहे. लक्षात ठेवा, याच्यावर विचार करा. तुम्हाला एन्व्हायरमेंटल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमध्ये याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट तयार करू शकता. रोल ऑफ हनीबीज इन आवर इकोसिस्टीम. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे पॉलिनेशन. कारण आता जसं इकोसिस्टीम ही काय होते, पॉल्युटेड होते. इकोसिस्टीममध्ये जे काही पॉल्युशन वाढते, प्रदूषण वाढते आपल्या निसर्गामध्ये, त्यामुळे इट इज त्याचबरोबर इन द ॲग्रिकल्चरल क्रॉप फील्ड वी यूज मॅनी टाइप्स ऑफ पेस्टिसाइड्स, केमिकल पेस्टिसाइड्स, अँड धीस यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड आल्सो लीड्स टू द डॅमेजिंग ऑफ द हनीबीज. हे सुद्धा हनीबीजला डॅमेज करताय, हे सुद्धा हनीबीजच्या संख्येवर परिणाम करताय. म्हणजे मग असं जर झालं की हनीबीजची संख्या कमी झाली, देन इट डायरेक्टली अफेक्टेड ऑन द प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन. जर हनीबीजची संख्या कमी झाली तर फळं आणि अन्नधान्य निर्मितीची जी प्रक्रिया आहे याच्यावर डायरेक्टली इफेक्ट होणार आहे. कारण का, यांच्यामध्ये सुद्धा 90% पॉलिनेशन हनीबीजच करतात. नाही, हनीबीज जर नसतील, मधमाशा जर नसतील, पॉलिनेशन होणार नसेल, तर त्या ठिकाणी ते फूड क्रॉप असेल, फूड ग्रेन असेल किंवा ते फ्रूट असेल ते डेव्हलप होणार नाही. आणि म्हणून हनीबीज हे सगळ्यात इम्पॉर्टंट बायोटिक एजंट आहे. नाव देन बायोटिक एजंट्स तुम्ही बघितलं, मी तुम्हाला सांगितलं हनीबीज आहे, बीटल्स आहे, ग्रॉसहॉपर आहे, अँड्स आहे, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्यात. पण इथं आपल्याला ज्या वेळेला टाईप्स त्याचे घ्यायचे, दे आर जनरली डिवायडेड इंटू 3 टाईप्स: एंटमोफिली, ऑर्निथोफिली आणि चिरॅप्टोफिली. नाऊ पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. पहिलं आहे इन्सेक्ट पॉलिनेशन. Pollination by insect is nothing but also called as entomophily. Jasmine is the best example of the pollination by insect. Then pollination by birds, it is also known as ornithophily. Butea is the best example. And then pollination by bat, it is known as Chiropterophily. It is the best example, that is become Anthocephalus. Anthocephalus is nothing but the कदम ट्री. कारण हे जे बॅट आहे यांचं महत्त्वाचं लोकेशन, राहण्याचं ठिकाण जे आहे अशा मेन मोठ्या मोठ्या झाडांवर हे राहतात. आणि त्याच्यामुळं हे काय करतात की ज्या वेळेला फ्लावर फ्रूट खातात त्यावेळेला पॉलिनेशन जे काय अँथरवरनं पोलन ग्रेन्स आहे यांच्या पंखांना चिपकतात आणि दुसऱ्या फ्लावरला जाऊन मिळतात. बर्ड्स सुद्धा हेच करतात. ऑर्निथोफिली, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. द स्टडी ऑफ इन्सेक्ट इज नोन ॲज एंटॅमोलॉजी. दॅट्स वाय पॉलिनेशन बाय इन्सेक्ट इज कॉल्ड ॲज एंटॅमोफिली. बर्ड्सचा स्टडी इन्सेक्टचा स्टडी करण्याच्या ब्रँचला, झुलॉजीची जी ब्रँच इन्सेक्टचा स्टडी करते त्या ब्रँचला आपण एंटॅमोलॉजी असं म्हणतो. आणि इन्सेक्ट थ्रू पॉलिनेशन होतं म्हणून याला म्हटलं आपण एंटॅमोफिली. बेस्ट एक्झाम्पल आपल्याला जास्मिन किंवा रोज गुलाबाच्या जे काही झाड आहे, जे काही प्लांट आहे याच्यामध्ये आपल्याला ते सापडेल. मीन्स बायोटिक एजंट शोज 3 टाइप्स that become pollination by insect, that is entomophily, example jasmine. Pollination by birds, that is ornithophily, example butea. Pollination by bat, example that is also called as chiropterophily, example that is kadam tree. आता यांच्यामध्ये युनिकनेस काय, the plants which shows
or which followed cross pollination मेथड दॅट ट्राय टू इन्व्हाइट दीज बायोटिक एजंट्स. यांना काय करायचंय, या बायोटिक एजंट्सला इन्व्हाइट करायचंय. अँड व्हेन दे ट्राय टू इन्व्हाइट दीज बायोटिक एजंट्स, देन ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स की दीज फ्लावर्स, द फ्लावर ऑफ द प्लांट प्रोड्यूस नेक्टर टू फीड द पॉलिनेटिंग एजंट. त्या पॉलिनेटिंग एजंटला फीड करण्यासाठी नेक्टर प्रोड्यूस केलं जातं. किंवा विथ नेक्टर आल्सो इट प्रोड्युसेस फ्रॅग्रन्स. त्या ठिकाणी नेक्टर बरोबर फ्रॅग्रन्स सुद्धा काय केला जातो, प्रोड्यूस केला जातो. अँड इट आल्सो प्रोड्युसेस कलरफुल. त्या ठिकाणी कलरफुल the flower become colorful, the corolla become colorful to attract the pollinating agent. हे सगळं होतं, नेक्टरचं प्रोडक्शन होतं, म्हणजे मध तयार केलं जातं की ज्या मधाच्या साठी हे पॉलिनेटिंग एजंट त्या फ्लावरपर्यंत पोहोचतील. फ्रॅग्रन्स तयार केला जातो, सुवास तयार केला जातो. किंवा त्याचबरोबर कलरफुल असतात हे फ्लावर. जास्त कलरफुल का असतात, कारण त्यांना पॉलिनेटिंग एजंट काय करायचं, त्या ठिकाणी ॲक्वायर करायचं, त्यांना पॉलिनेटिंग एजंटला इन्व्हाइट करायचं. आणि म्हणून या ठिकाणी हे जे फ्लावर्स आहे हे अतिशय जास्त, दीज फ्लावर्स आर हॅव्हिंग सो कलरफुल फ्लावर. अँड हिअर इन दिस केस अबायोटिक एजंट्स ज्या ठिकाणी पॉलिनेशन करतात, द फ्लावर्स आर नॉट टू मच कलरफुल. याच्यामध्ये फ्लावर्स हे जास्त कलरफुल नाही. इथं कलरफुल फ्लावर आहे, इथं ज्याला आपण म्हणूया की नेक्टर म्हणजेच हनी प्रोड्यूस करणारे हे फ्लावर्स आहे. इन धिस वे द पॉलिनेटिंग एजंट्स आर ग्रुपिंग ॲज अबायोटिक एजंट अँड बायोटिक एजंट. या प्रकारे आपल्याला काय लक्षात येतं की पॉलिनेटिंग एजंट हे दोन प्रकाराने आपण काय करू शकतो, त्यांचं ग्रुपिंग करू शकतो. अगेन वेगात आपण पटकन एकदा रिकॅप घेऊया. आपण एकदा पुन्हा एक पटकन दिशी याला रिवाईज करूया. आजचा आपला पॉईंट होता विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅप्टर चालू आहे रिप्रोडक्शन इन लॉवर अँड हायर प्लांट्स. आजचा हे जे लेक्चर आपलं होतं हे 7वं लेक्चर आहे. आपण डिटेलमध्ये स्टडी करतोय. फक्त 2, 5, 10, 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन नाही करत आहे. तुम्हाला असे भरपूर व्हिडिओ मिळतील की ज्यामध्ये 10 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये डिस्कशन केलंय, संपला, चॅप्टर संपतो. ते आपल्याला करायचं नाही आहे. जसं तुम्ही डिटेलमध्ये, आपली अकॅडमी आहे आणि या अकॅडमीमध्ये आपलं डिटेलमध्ये डिस्कशन आपल्याला करायचं आहे, डिटेलमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे सगळं तुम्हाला मिळतं आहे फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला फक्त काय द्यायचं आहे, तुमचा वेळ द्यायचा आहे. तुम्हाला घरात बसल्या बसल्या हे सगळं काय करायचं आहे, बघायला मिळणार आहे. तुम्ही स्वतः घरातच या सगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे घरातूनच तुम्हाला हे लेक्चर अटेंड करायचं आहे, घरातूनच तुम्हाला हे बघायचं आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की तुम्ही पटकन दिशी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा आपण याला रिवाईज करूया. पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. पॉलिनेशन हॅव्हिंग divided into two types: self pollination, cross pollination. In the self pollination, it is the type of pollination in which bisexual flower is pollinated by its own pollen grain. It is also called as autogamy. The best example that is Pisum sativum, that is nothing but here pea plant, वाटाण्याचं झाड. It has a type known as geitonogamy. Geitonogamy, transfer of pollen grain to a stigma of the different flower produced on the same plant. Example, red pumpkin, botanical name Cucurbita maxima. Then cross pollination. Cross pollination, it is a type of pollination when pollen grain of one flower are deposited on the stigma of a flower of different plant belonging to the same species with the help of the pollinating agent. Now this cross pollination is also called as xenogamy. For the cross pollination, pollinating agents are required. Pollinating agents are the factors which are responsible for pollination. Now pollinating agents have been broadly grouped into two main categories: abiotic agents and biotic agents. Abiotic agent consist wind and water. Pollination by wind is also called as anemophily. Maize is the best example of the anemophily. Then pollination by wind, hydrophily.
Vallisneria, Zostera are the best example of the hydrophily, and here hydrophily is divided into two types, hypohydrophily and epihydrophily. Hypohydrophily, pollination occurs below water surface. Best example Zostera, seagrass. Zostera is also known as seagrass. Then epihydrophily, on the water surface, pollination takes place on the surface of the water, that is epihydrophily. The best example, that is Vallisneria. Biotic agent consist insect, beetles, honeybees, birds, bats. These are the biotic agents. Here these are broadly divided into two categories. Pollination by insect, it is also called as entomophily. Example jasmine. Pollination by birds, it is also called as ornithophily. Example Butea. And pollination by bat, it is also called as chiropterophily. The best example, that is Anthocephalus, that is kadamba tree. In this way, आजच्या लेक्चरमध्ये आपण, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलं पॉलिनेशन काय, पॉलिनेटिंग एजंट्स काय आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो पुढचा टॉपिक असेल, पुढची जी कन्सेप्ट असेल ती आपण स्टडी करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हाला लेक्चर समजलं असेल, तुम्ही लेक्चर बघता आहात, आणि पुन्हा एकदा थँक्स फॉर वॉचिंग द लेक्चर. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक यू टू ऑल ऑफ यू. थँक्स.